नमस्कार. सोलापूर, पुणे, सातारा जिल्ह्यासाठी हवामानाचा आज आलेला महत्त्वाचा अंदाज आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपणास विनंती आहे, आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावं. बातम्यांना निश्चितपणे एक लाईक अवश्य करा. हवामान अंदाजानुसार आज सोलापूर, पुणे, सातारा जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह पावसाची जास्त शक्यता असून पुणे व सातारा घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक वाढू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर उजनी धरणाचे अपडेट पाहूया. काल उजनीत येणारा विसर्ग हा मोठा असल्याकारणामुळे उजनीतून सोडलेला विसर्ग हा 25,000 अधिक 1,600 क्युसेक्सचा असा 26,600 क्युसेक्सचा विसर्ग होता. आज मात्र उजनीत येणारी आवक कमी झाल्याकारणामुळे 11,852 क्युसेकची आवक सुरू असल्याकारणाने भीमा नदीपात्रामध्ये 10,000 क्युसेकचा विसर्ग व 1,600 क्युसेकचा वीज निर्मितीचा असा विसर्ग 11,600 क्युसेक्स सोडण्यात आलेला आहे. तर सीनावाडा योजना 210, दहेगाव 110, बोगदा 900, कॅनॉल 2550 क्युसेकचा असा विसर्ग असून उजनी धरणाची सध्याची टक्केवारी 99.89% झाली आहे. तर भाटघर धरणावर 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून भाटघर धरणातून 3,715 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे. भाटघरची टक्केवारी 100% असून नीरा देवघर धरणावर 18 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 99.57% नीरा देवघर धरण भरले असून नीरा देवघर धरणातून विसर्ग 3,668 क्युसेकचा सुरू असून गुंजवणी धरणावर 6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गुंजवणी धरण हे 92.29% भरले आहे. तर वीर धरणावर 0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून वीर धरण 100% भरले आहे. वीर धरणातून सकाळी 5,737 क्युसेकचा विसर्ग सुरू होता. तो आता दुपारी 3 वाजता 13,911 क्युसेकचा अधिक अतिवाहकाद्वारे 1,100 क्युसेकचा असा एकूण 15,011 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार तो कमी अथवा जास्त केला जाऊ शकतो. तरी नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता व सतर्कता बाळगावी व काळजी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांच्याकडून करण्यात आलेले आहे.